नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे. मित्रो, जानकरांचा जो परभणीमधून पराभव झालेला आहे हा त्यांचा लोकसभेचा सलग तिसरा पराभव. म्हणजे लोकसभेच्या पराभवाची जानकरांनी हॅट्रिक केली. खरं म्हणजे जानकरांना आधी महाआघाडीच्या वतीनं शरद पवारांनी माढ्याची उमेदवारी देऊ केली होती आणि माढा हा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ होता. या मतदारसंघावर शरद पवारांचं चांगलं प्रभुत्व आहे आणि त्या ठिकाणी कोणताही उमेदवार शरद पवार निवडून आणू शकतात. असं असताना ही शाश्वत निवडून येण्याची जिथे पूर्ण शक्यता होती किंवा खात्री होती अशी जागा सोडून महाविकास आघाडीचं प्रस्ताव नाकारून जानकरांनी भाजप आणि परभणीची उमेदवारी घेतली. आणि परभणीची उमेदवारी घेत असताना या परभणीमध्ये ओबीसींच्या मतदारांची संख्या 9.5-10 लाख आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि या भरोश्यावर त्यांनी हसत हसत ती उमेदवारी स्वीकारली. बरीच भर म्हणून मोदींची सभाही तिथे लागली. आता त्याचा जो परिणाम समोर आला तो म्हणजे त्यांचा पराभव. खरं म्हणजे पहिल्या दिवसापासूनच त्यांचा पराभव निश्चित मानण्यात येत होता. एकतर ओबीसी विरुद्ध मराठा आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचा, ह्या दोन्ही निकषावर जानकर कमी पडत होते. आणि म्हणून आम्ही म्हणतो की जानकरांनी जर जाणकारांचा सल्ला ऐकला असता तर कदाचित ही वेळ आली असती. कारण यापूर्वी जेव्हा विधान परिषदेवर निवडणूक होती विधान परिषदेची, त्यावेळी देखील भाजपने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही भाजपची उमेदवारी घ्या आणि भाजपच्या AB फॉर्मवर तुम्ही ही निवडणूक लढवा. आणि जवळजवळ जानकर त्यावेळी तयारी झाले होते. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील यांनी जानकरांना सांगितलं की तुमचा स्वतःचा पक्ष असताना तुम्ही भाजपची उमेदवारी घेऊन निवडणुकीत काय येता, अशामुळे तर तुमचा पक्ष संपून जाईल. आणि भाजपची ती रणनीतीच आहे की छोटे छोटे पक्ष संपवायचे. भाजपची उमेदवारी घेऊ नका, तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या AB फॉर्मवर तुम्ही ही निवडणूक लढवा. आणि तसं स्पष्टपणे तुम्ही भाजपला सांगा की मला माझ्या पक्षाच्या चिन्हावर किंवा माझ्या पक्षाच्या नावावर मला निवडणूक लढवायची, तुम्हाला मदत करायची असेल तर करा, नसेल करायची सोडून द्या. आणि जयंतभाई त्यांना म्हटले की तुम्हाला विधान परिषदेवर निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो. आणि त्यावेळी जानकरांनी भाई जयंत पाटलांचं ऐकलं आणि स्वतःच्या पक्षावर उमेदवारी दिली. भाजपने देखील ते मान्य केलं आणि ते विधान परिषदेवर निवडून गेले. त्यावेळी जानकरांचं ऐकलं तर ते विधान परिषदेत पोहोचले. आणि ह्यावेळी जर त्यांनी जानकरांचं ऐकलं असतं तर कदाचित नक्कीच ते लोकसभेतही पोहोचले असते. बरं, जेव्हा त्यांना माढ्यातून उमेदवारीच्या बद्दलची चर्चा सुरू झाली त्यावेळी पत्रकारांनी जानकरांना प्रश्न केला होता की तुम्हाला भाजपने आमदार केलं, एवढंच नव्हे तर तुम्हाला मंत्री केलं, मग आता तुम्ही महाआघाडीसोबत कसं जाऊ शकता. तर त्यावेळी जानकर बोलले होते की भाजपने मला आमदार केलं आणि मंत्री केलं तर काही मला उपकार केले नाही. त्यांना सत्तेत आम्ही आणलं, आमची मतं त्यांना मिळाली म्हणून त्यांचं सरकार आलं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं, मग त्यांनी आम्हाला मंत्री केलं तर काय उपकार केले. त्यामुळे मी काही भाजपला बांधलेला नाही, मी माझा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. कदाचित परभणीच्या भाजपच्या मंडळींनी त्यांचं हे वक्तव्य मनात साठवून ठेवलं असणार आहे. आणि जेव्हा निवडणूक आली त्यावेळी साहजिकच परभणीच्या भाजपच्या लोकांनी जानकरांना मदत केली नाही. आणि म्हणूनच गेल्या निवडणुकीमध्ये बंडू जाधव हे 42,000 मतांनी निवडून आले होते. तेच बंडू जाधव यावेळी 1,34,000 मतांनी निवडून आलेले. म्हणजे जाधवांची लीड देखील वाढली. गेल्या वेळी त्यांना 5,42,000 मतं पडले, 38,000 मतं पडले होते. यावेळेस 5,82,000 मतं मिळालेले आणि त्यांचं मताधिक्य देखील 42,000वरून 1,00,000च्या वर गेलेलं आहे. जानकरांनी जर वेळीच योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित जानकरांचं राजकीय भवितव्य काही वेगळं ठरलं असतं. कसं असते राजकारणामध्ये कुठलीही भूमिका घेत असताना किंवा कुठल्या एखाद्या भूमिकेवर व्यक्त होत असताना फार संयमानं व्यक्त व्हावं लागतं. कारण उतावळेपणामध्ये अँझायटीमध्ये जर तुम्ही काही बोलून गेलात
त्याचे परिणाम पुढे कधीतरी भविष्यात भोगावे लागतात. आणि राजकीय भूमिका घेत असताना सांगोपांग विचार करून राजकारणाच्या वाजाची दिशा कोणत्या बाजूला ही दिशा ओळखून त्या दिशेनं जर तुम्ही मार्गक्रमण केलं तर तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता. जाणकारांचं नाव फक्त जाणकर आहे, मात्र त्यांची राजकीय जाण खरोखरच कमी आहे. अन्यथा त्यांनी जाणकारांचा सल्ला नाकारला नसता, त्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर त्यांची ही परवड झाली नसती. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि त्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.